मंत्री महोदय स्वतः या खात्याचे मंत्री आहेत। मंत्र्यांच्या सहकारी संस्थेनं मागच्या वर्षी मराठवाड्याला पाणी मिळू नये म्हणून सुप्रीम कोर्टात गेलेले सभापती महोदय, मोठे मोठे वकील जेठमलानी सारखे मोठे मोठे वकील लावले। आमच्या मराठवाड्यातल्या लोकांनी कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही सुप्रीम कोर्टात लढलो। सभापती महोदय एक मिनिट, मराठवाड्यात आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो, लोकांनी वर्गणी जमा करून पैसा जमा केला। यांची संस्था आहे, हिनं मोठे मोठे वकील लावून मराठवाड्याला पाणी मिळावं नाही म्हणून अशी याचिका यांच्या संस्थेची, मी व्यक्तिगत बोलत नाहीये, पण म्हणून आम्हाला मराठवाड्यातल्या लोकांना भीती आहे की स्वतः हे मंत्री यांचीच संस्था पाणी मिळू नये म्हणून मागच्या सुप्रीम कोर्टात जाते आणि म्हणून ही संस्था आमच्या विरोधात निर्णय घेऊ शकते, कारण त्या खात्याचे मंत्री सुद्धा तेच बसलेले आहेत। माझा आहे नाही नाही, त्यांच्या संस्था गिरीशजी त्यांची संस्था सुप्रीम कोर्टात गेली की नाही गेली तुम्हीच विचारा। मग संस्था त्यांच्या भागातली असेल याचा अर्थ मंत्री महोदय कोर्टात गेले असं नाही, म्हणून तर माझा मुद्दा आहे ना सभापती महोदय, मी मेरी संस्थेच्या ऐवजी विचारा नाही का नाही असू द्या, पण माझा मुद्दा आहे तो खोडावा त्यांनी, माझं ऑब्जेक्शन नाही त्याला, माझं ऑब्जेक्शन बेसिक आहे। दुसरा म्हणजे स्वतः म्हणजे मी व्यक्तिगत बोलत नाही, पुन्हा एकदा सांगतोय की त्यांची संस्था सुप्रीम कोर्टात मराठवाड्याला जे समन्यायी पाणी वाटप आहे याच्याविषयी सुप्रीम कोर्टात गेली सभापती महोदय। मंत्री महोदय विपक्ष नेत्यांचा जो मूळ आक्षेप आहे सभापती महोदय या प्रश्नाशी संबंधितच नाही तो, आणि त्या त्या भागातल्या सहकारी संस्था आपल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या संरक्षणाकरता काही निर्णय करतात, त्या सहकारी संस्था आहेत सभापती महोदय, हे काही व्यक्तिगत कोणाच्या मालकीच्या नाही आहे। मुळातच त्यांचा जो आक्षेप आहे हा मुळातच चुकीचा सभापती महोदय। हा जो काही हेतू आरोप आहे विनाकारण त्या पाण्याच्या प्रश्नामागे छापायचं आणि काहीतरी आरोप करायचा सभापती महोदय हे काही बरोबर नाही। मला संरक्षण द्या सभापती महोदय, मला संरक्षण द्या सभापती महोदय, सभापती मला संरक्षण द्या, मला पूर्ण होऊ द्या। मंत्री महोदय बोलतात, माझं पूर्ण प्रश्नाला उत्तर देतो समजून घ्या। म्हणून सभापती महोदय हे काही हेतू आरोप करण्याचे किंवा याच्यातून पाण्याचा प्रश्न सुटेल असं नाही आहे। मी पहिल्या सुरुवातीपासून सांगतोय याच्यामध्ये आम्ही जरी न्यायालयात गेलो, अंतिमता निर्णय कोणाचा सभापती महोदय MWRA निर्णय करतं, समिती सुद्धा MWRAच्या माध्यमातून नेमली गेली, त्यामुळे सरकार न्याय देणार नाही, सरकार कुठल्या प्रकारची त्यामध्ये भूमिका नकारात्मक आहे। आमची भूमिका स्पष्ट आहे सभापती महोदय शासन म्हणून की कोणत्याही भागातलं क्षेत्रातलं पाणी कमी होणार नाही किंवा सगळ्यांना प्रमाणात पाणी मिळालं पाहिजे शासनाची भूमिका आहे। जो काही MWRAचे निर्देश आहेत आपण मेंढेगिरी समिती फॉलो केले, आपण ते उद्या मांजरी समितीच्या बाबतीमध्ये उद्या काही निर्णय MWRAने केले ते अध्यक्ष महोदय सरकार निश्चितपणे कार्यवाही करेल। पण हे सगळे प्रादेशिक वाद निर्माण करण्याच्या पार्श्वभूमीवर मला राज्याचे मुख्यमंत्री महोदयांचं खरं म्हणजे या निमित्तानं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी मग या गोदावरी खोऱ्याच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये हे पश्चिम वाहिनीचं पाणी कसं येईल त्या दृष्टीने निर्णय केले। 62 कोटी रुपये सभापती महोदय त्या एजन्सीला आपण सर्वेक्षणाचे दिले, किमान हे 55 TMC पाणी तरी आपल्या गोदावरी खोऱ्यात आलं पाहिजे, म्हणजे या सगळ्या प्रश्नाला उत्तर मिळतील। नाही तर हे सभापती महोदय आता गेल्या वर्षी पाऊस भरपूर झाला, पाऊस भरपूर झाल्यानंतर पाणी खाली आलं, जायकवाडीतून 130 TMC पाणी खाली गेलंय, जायकवाडीला 100 TMC पाणी लागतं, त्याच्या 30 TMC पाणी खाली गेलं। खालची सुद्धा मांजराचे परळी आणि मला वाटतं खाली विष्णुपुरी सभापतीमध्ये भरले गेले। निसर्गाच्या लहरीवर सगळं अवलंबून आहे, हे कोणाच्या म्हणण्याप्रमाणे धरणं भरतात किंवा भरत नाही सभापतीमध्ये हा मुद्दाच नाही आहे। परंतु म्हणून या प्रश्नासाठी याला राजकीय रंग देण्यापेक्षा माझी विनंती एवढीच आहे विरोधी पक्ष नेत्यांना की आता MWRAकडे आपलं ती स्वायत्त संस्था आहे, कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे, तिथं आपण हरकती घ्या, त्या हरकतीप्रमाणे तिथं जे तुमची टेक्नॉलॉजी काय ती त्यांना सांगा, ते टेक्नॉलॉजी वापर करतील न करतील तो त्यांचा अधिकार आहे सभापती महोदय। उलट मी सभापती महोदय हे सांगितलं की आम्ही तुम्ही केलेल्या सूचनेची शिफारस आम्ही करू MWRAला की हे तंत्रज्ञान वापरा म्हणून, आणि त्यातून सभापती महोदय निर्णय होईल MWRAचा तो आमच्यावर बंधनकारक आहे। मला असं वाटतं की प्रश्न मी तर बोललो नाही, परंतु मंत्री महोदयांनी प्रादेशिक वादाचा मुद्दा उपस्थित केला। सभापती महोदय इथं जायकवाडी धरणात 57% मर्यादा आखली जाण्याचा प्रयत्न होतो, ऊर्ध्व भागामध्ये 87% पाणी वापरायला मुभा आहे, हा प्रादेशिक वाद नाही का?
ऊर्ध्व भागामध्ये 87% पाण्याची उभ आहे आणि खालच्या भागामध्ये 57% पाण्याची उभ आहे. माझा साधा प्रश्न आहे ना सभापती, माझं काहीच म्हणणं, मेरी संस्थेचा अहवाल हा आज नाही 10 वर्षांना अंमलबजावणी होत असतो सभापती महोदय. आजचा पेपर हा उद्या महत्वाचा होत असतो. माझं बेसिक आज होणार नाही मला माहिती आहे. मी मुख्यमंत्र्यांना भेटलो, मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली या संदर्भात. मला त्याची आजची चिंता नाही आहे, उद्याच्या मराठवाड्याला पाणी भेटणार नाही याची सभापती महोदय मला चिंता आहे. माझा सिंपल प्रश्न आहे की तुम्ही रिव्हर बेसिन सिम्युलेशन अप्रोच पद्धतीने करणार का आणि निष्पक्ष रुरकीची किंवा दिल्लीची किंवा IIT संस्थेला मार्फत पुन्हा करा, एवढंच माझं म्हणणं आहे. या संदर्भामध्ये आपण प्रश्न विचारले, मंत्री महोदयांनी देखील उत्तर दिले. हायकोर्टाचे याच्या संदर्भामध्ये निर्देश आहेत. महाराष्ट्र वॉटर रूल्स रेग्युलेशन रूल्स